हे बघा किती पांढरा शेबीत काढायला तुटाना नाही थांबा मी एक दिवस फेकूनच देते तुमच्या चप्पल तुम्ही कचऱ्याच्या याच्यात टाकून देते थांबा बाबाची चप्पल कोण येतो बी नाही मला वाटलं ते मी कार्यक्रम असतो म्हणते का चप्पल घेऊन पैसे सगळे नाही त्यांच्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही. सगळ्यासाठी आणि नुसती चप्पल दाखवायला अशी लागली पैसे द्यायला तुम्हाला झाले बाबा मला dress चप्पल घ्यावा नाही तो. बाबा चप्पल नाही चप्पल शिलाईचे ड्रेस नाही आहेत चांगले तुम्हाला सांगतो तिथे कपडा चांगल्या दुकानातून घेतला तर कपडा चांगला भेटत भेटत नाही रेमंडचा गेला मग रेमंडचे तू याला 5 ड्रेस घेतले 5 आता एमआय अँकर हिरो शर्ट आहे ते पण खराबच निघलं ते एवढं काही हे बघ, पूर्ण डाग पाडल्यासारखं दिसेल ते शर्टवर आणि हे बघा शिवानी इथं बसलेली आहे हे रक्क्या. आणि कोणाची सोय जाते ए दादू हा बघा आमचा दादू नाही दादू अरे दादू कस काय दीडशे रुपयाची कस काय इतक्या दिवस गेले? मारलं का त्याला नाही नाही बाई नाही नाही काय नाही केलं त्याचं गाल धरला बरं का त्याने तेव्हा. नाही नाही हा, नाही नाही गाल धरा का बरं याने? नाही 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 पप्पा आहे ना मी नाही नाही पप्पा आहे ना मी पप्पा आहे ना मी नाही तो गाल काऊन धरला हा बा 1 मिनिटात भेट त्याचं कशाला वाटत गेलं बरं तुम्ही नमस्कार मित्रांनो मी तुमच्या डीएसके स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे गुड मॉर्निंग सगळ्याला शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ चलो तर वीडियो का शुरुआत हो चुका है और अभी हम वीडियो की शुरुआत करते हैं चष्मा मम्मी तुझा चष्मा तुला सापडू नाही शकणार कारण चष्मा अशा जागेवर आहे की तो फक्त मला दिसत येतो बसून म्हणजे तो 90 डिग्री सेल्सिअसमध्ये इकडं माझ्या 21 डिग्री काय माहिती ह्या मुंडीला इकडे खालच्या साईडला किती तो खाली पडेल तो दिसला का हां ते साईड त्या साईडला पडलेला आहे आणि आताच जस्ट नाव तुम्ही जे स्टार्टिंगला ट्रेलर बघितला त्या ट्रेलरनुसार बाळाचे गाल ओढणं चांगले नसतात कारण बाळाचे गाल ओढले तर बाळ असं रडत रडतं कसं तुमच्याकडे बघूनच रडायला लागलं त्याला माहिती का असं घोडी ना करायचं त्याला मी काहीच नाही केलं तुम्हाला सांगतो मी फक्त गालाला हात लावला तुमच्याकडे बघून पण माझ्याकडे बघून पहिलं राहिला. नीट बोला पहिलं माझी जीभ सटकत आहे कारण आता तुम्हाला सांगतो उन्हाळा लागला ना काय म्हणते त्याला गाळा घसा कोरडा पडा लागला सगळं कोरडं पडायला माझं तोंड त्याच्यामुळं जीभ सटकत आहे काय सांगू तुम्हाला आता विषय 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 शिवानीला फक्त हॅ करायला जमतो तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आज पण काम आहे पण थोडंसं काम मी डिले करताना म्हणजे उशीरच चालू आहे तुम्हाला काय सांगू आणि नको. तुम्ही कामं वाढवता आणि तुम्ही कामं करणार नाही तर हां तर काल एका व्हिडिओला कमेंट आली ती कालच्या की बाबा शिवानी पाहिलं ते तुम्हाला सांगू का आमच्या बँकेत म्हणजे आमचं ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे का ती बँक सध्या बंद झालेली आहे त्यांना RBI कडून निर्बंध लागलेले काही कारण त्या बँकेचा विषय झालेला आहे की कोणतरी घोटाळा केला त्या बँकेत म्हणजेच फेक बनावट कागदपत्राने लोन उचललेलं आहे तर त्यामुळे आमचं अकाउंट जे आहे ना तर ते फ्रीज झालेलं आहे सध्या असं म्हणू शकतो आम्ही पण असा विश्वास आहे की आम्हाला आमची अमाऊंट परत भेटेलच न्यूज वगैरे चालू आहे जालन्यामध्ये चांगल्यापैकी नाव आहे त्या बँकेचं भरपूर सगळ्यांचे व्यापाऱ्यांचे पैसे आहेत आणि मेन म्हणजे आमचं म्हणजे चांगलं चालू खातं म्हणजेच मेन ना आमच्याच म्हणजे काय म्हणते त्याला आमच्या मेन गाडीतलं पेट्रोल संपला असा विषय होऊ शकतो म्हणू शकतो आपण पण ठीक आहे कधीच माणसाने खचून जायचं नाही हारून जायचं नाही सगळ्या गोष्टी देतो सगळ्या गोष्टी टेन्शन नाही घेत काही मी टेन्शन नाही घेतो एवढं बँकेचा माझा व्यवहार ठप्प झालेला तरी मी टेन्शन नाही घेणार आणि सध्या मी म्हणजे दुसरं अकाउंट पण याला पण जॉईन करून घेतलं कारण यूट्यूबचा पेमेंट आला तर मग फायदा होईल ना तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा 2 मिनटं आलो बाकीची कथा तुम्हाला परत येऊन सांगतो हॅलो आता तर मला काय वाटतं माहिती आहे का कधी पण काही पण गोष्टी होऊ शकतात आता गॅसचा प्रॉब्लेम झाले तुम्हाला सांगतो गॅसचा प्रॉब्लेम झाला परत पेट्रोलचा प्रॉब्लेम झाला आणि आता पैसेसुद्धा प्रॉब्लेम थोडक्यात आहेतच आणि काही गोष्टींचे प्रॉब्लेम म्हणजे अचानकमध्ये येतात त्यामुळे आपण तयारीनिशी राहायला पाहिजे हे मला ह्या गोष्टीतून शिकलं कारण एकच बँकेमध्ये अकाउंट असणं हे खूपच रिस्की आहे आणि मेन अकाउंट होतं तर
काय सांगू तुम्हाला मी अमाऊंट वगैरे तुम्हाला एखाद्या व्हिडिओ मध्ये सांगाल तुम्हाला काय आहे. पण थोडं टेन्शनचं काम आहे. अरे याला शांत करवा रे, कोणतरी शांत करवा रे बाळाला. आणि इकडे बघा शिवानी. दादू गाडी आता मला एक गोष्ट सांगायची आहे. इथे पप्पा पण बसलेले बघा. आता मला एक गोष्ट सांग, दादू पहिला डोस कधी दिला त्याला? पहिला डोस 2.5 महिने झाले. हा 2.5 महिने झाले. 2.5 महिने झाले. 2.5 महिने झाले. नाही हा 2 महिने झाले. पप्पा पहा लक्ष देते काय म्हणजे. दादू. थांब 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 तुझ्याकडे बी येतो. थांब दादू. थांब तुझ्याकडे बी नाही, येतो. 6 महिने झाले. त्याच्याकडे बी येतो. हा, 6 थांब. महिने नाही 1.5 महिना झाले. हा जन्मल्यावर पहिला डोस असतो, दुसरा डोस 6 महिने झाले म्हणजे 1.5 महिन्यानंतर असतो. आणि मग तिसरा डोस केव्हा असतो? 3.5 महिन्याचे. म्हणजे आमच्या डोसचे कार्यक्रम सगळे बिघडून टाकायला शिवानी कारणीभूत आहे. 2.5 महिन्याचा. आता तो 3 महिन्याचा झालेला आहे आणि त्या डोसचा विषय काय चाललाय बघा. पप्पा पहा कोणत्या महिन्यात डोस द्या, तिथं डोसच्या याच्यावर लक्ष आहे का कार्डावर? मग लक्ष आहे का? सांग रे बाबू, तू सांग. तू सांग. हा तू सांग रे बाबू, तुम्ही सांगा ना. तू सांग. अरे गप्प बस रे. पोरग तुम्हाला सांगतो मला बोलूनच येत नाही. आणि याला दाखिलं ना तर व्हिडिओच्या कमेंट मध्ये होते जास्त. हा. त्याच्यामुळे हा म्हणून मला त्याच्याकडे दाखव एक कॅमेरा फिरवाटा आणि ते मोबाईलकडेच बघायले. त्याला दाखवू का कसं करू आता मी? दाखवा थोडंसं. नको नको त्याला मोबाईल पाहिजे. आहे का? आहे का? आहे का? हे बघ हे बघ आहे का? आहे का? मोबाईलची कडे फिरवतो ना त्याला फोनवर लक्ष द्यायचं सगळं. आणि त्याच्या आई तुम्ही, त्याला जास्त नाद लावलाय त्याला फोनचा. मी लावलाय. वा आधी ते डोसचे पराक्रम मागे पुढे गेले त्याचं काहीतरी विस्तार लागल. मला त्या डोसचं ते अवघड टेन्शन वाटतं तुम्हाला सांगतो. ते बघा तसं लय अवघड आहे, लय. मोबाईलचा नाद हे मम्मीने सांगितलं त्याला व्हिडिओ कॉल करायचा. मम्मी त्याला व्हिडिओ कॉल लावलो आज तुला दाखवायचं, आजीला दाखवायचं. पण तुम्हाला सांगू का एक गोष्ट, व्हिडिओ कॉल मोबाईलचा एवढा नाद नसता होता करायला. आता ते माझ्याकडे म्हणलं काय सांगा तुम्हाला, तर मलाच यूट्यूबमध्ये सगळे व्हिडिओ काढायला लागतात. तर आणि इकडं आणि आमची आज तो आलीच नाही अजून. तिथं तुम्हाला विषय माहितीचं मागच्या व्हिडिओमध्ये कळालाच असेल. आणि आता मम्मी बी आलेली इथं. तर तुम्हाला दाखवूच आता मी याला बघू द्या. बघा तुम्ही याला. तर मित्रांनो शिवानीने काय केलं माहिती का, डोसच्या कार्डवर तुझं लक्ष नाही. पहिली गोष्ट पहिला डोस 1.5 महिन्यानंतर, दुसरा डोस आहे ना 2.5 महिन्यानंतर. 1 महिन्याच्या गॅप नंतर डोस द्यावा लागतो. 1 महिन्याचा. हा. 1 महिना झाला ना कालच. पहा बरं पप्पा, 1 महिना झाला ना काल. बाळाला 1 महिना झाला का? बाळाला नाही. मग पहिला डोस होऊन 1 महिना व्हायला पाहिजे. मग दोस्तच मी बोलते. झाला का? हा. मग आता या तुम्हाला माहिती याच्यात का 16 तारखेला आपण रोटा दिलेला आहे आणि काल किती तारीख होती? 16 तारीख. आज किती? 17. मग बरोबर झाले ना. 1 महिना 1 दिवस झाला ना. घ्या त्याला. घे. त्याला काही समजणार नाही काय व्हायला. तर मित्रांनो असा काही विषय आहे ना, बाळाला झोपू घालायचं सोडून मस्तपैकी त्याची आजी काय करते माहिती का, त्याला गन पावडर करते. आहे का? गन पावडर. बाबा 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 एवढं एवढं पावडर? मम्मी एवढं नसतं रे. एवढं पावडर असतं का रे मम्मी? नाही त्याला गरम होते ना. एवढं ते पाय बरं किती झालं त्याला. मम्मीला जमायचं नाही पावडर तुला लावते हो बा. हे इकडे मी बसले बघा, दिसलं का तुम्हाला? इकडे आमचे दुसरे अजून बाळाचे फोटो जाते. आणि बाळाचं खेळणं आम्ही असं लावलं होतं. ते पंखा दुधा असते का पाण्याने? काय नाही होत हा? पंख्याला. पंखा दुधा असते पाण्याने? काय होत नाही पंख्याला. काय होत नाही म्हणजे? माणसं धुते तर पंख्याला काय होतं? स्वच्छ पाय ते किती काळा होतो पंखा. ह्यो तर काळाच आहे. पंख्याला किती सापा पांढरा शेपीट केलंय. असं कसं? पांढराच करावं लागतं त्याला पंख्याला. अवघडच आहे बाबा. तिने काय केलं माहिती का, तिने शिवानी पंखा धुवून काढला. हे बघ, हे पाण्याने पंखा धुवून काढला. त्याच्यावर किती खळगुट बसला होता. घास नाही घासून काढला. कळगुडा तिथे बाळ झोपले हे झोपायला. हे किती काळा झालं याला घासावं लागलं हे बघ आमचं पंख्याचं ना. वाटी. एवढं काळं काढलं मी त्या पंख्याचं बघ. पंख्याची वाटी उलटा करून पण. बघ. उलटा करून बघ किती पांढरा दिसलाय. पण पाण्याने धुतला ते चालन का आता? पाण्याने धुतला म्हणजे घासणीने पुसून काढला त्याला घासून काढलाय. तुला काय वाटलं चलन पंखा? मी नव्हता काढला पुढचा. पाण्याने खोलून धुवून काढला तू? ओढून नाही. झोपलाच वरतीच नाही. काढलं होतं. ते हातात खवरायला वाटतं. हो दे सर ते. झोपलं. एक आम्ही नवीन पंखा आणलेला मस्त मोठा. हे जर शिकावर आवडत पण येत नाही. खुर्ची बी तोडून टाकली पण. ही एक साडी
एक साडी नाही, ही पंखा बघा. साडी, अजून एक साडी, 4 साड्या द्यायच्या आणि एक टप द्यायचा. बा सगळ्या ठीक. 4 साड्या देऊन टाकायच्या. दुपारी खुर्ची बी तोडली परत. तूच तोडली ती पंखा फिटिंग करायच्या नादात एवढी मोठी खुर्ची तोडून टाकली तू काय करायला गेला काय एक चांगलं काम करतो आणि दुसरं तू वाईट काम करून तू पंखा तू धुवून काढला त्याचं काय मायावर नको येऊ. पंखा मग चक किती निघला काय बरं हे बघा किती पांढरा शेतीत काढायला घाण किती होती त्याला. ते पंख्याचा अवघड धंदा करून टाकला. हे एक पुसून काढा म्हणजे मग संध्याकाळी तिकडे लावता वर पण बरं तर ठीक. पट्टी आणून झालं का तो मी चालले आता. मी बी चाललो आता. तर हे बघा चला आता मी माझ्या कामाला निघालोय आवडतो आणि तुम्हाला भेटतो नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा. आता आमच्या इथे चांगलं दिसत नाही ही गाड्या पण बंद झाली आमच्या असं वाटतं पण बंद नाही चालू. भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत.